श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम। स्वामी, आमच्या मनातील अहंकार दूर करा, आमच्या अंतःकरणात श्रद्धेचा दिवा प्रज्वलित करा, संकटात धैर्य द्या, दुःखात आधार द्या आणि तुमच्या कृपेची अखंड सावली आमच्या जीवनावर राहू द्या। ज्या प्रत्येक भक्ताने आज तुमचे नाव घेतले आहे, त्याच्या जीवनातील अंधार दूर करून आशेचा प्रकाश द्या। स्वामी, आम्ही तुमच्याकडे धन, वैभव किंवा कीर्ती मागत नाही, आम्ही फक्त एवढीच प्रार्थना करतो की आमची तुमच्यावरील श्रद्धा कधीच कमी होऊ देऊ नका। कारण श्रद्धा असेल तर जीवनातील कोणतेही वादळ माणसाला हरवू शकत नाही। तुमचे नाव आमच्या श्वासात राहू द्या, तुमचे स्मरण आमच्या प्रत्येक कृतीत राहू द्या आणि तुमची कृपा आमच्या प्रत्येक पावलावर राहू द्या। श्री स्वामी समर्थ। प्रिय भक्तांनो, या जगात प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात आहे। प्रत्येकाला यश हवे आहे, प्रत्येकाला शांतता हवी आहे, प्रत्येकाला संकटमुक्त जीवन हवे आहे। पण अनेकदा आपण पाहतो की जीवनात अडचणी येतात, अपयश येते, विश्वासघात होतो, कष्ट करूनही फळ मिळत नाही आणि मन निराश होते। अशा वेळी अनेक लोक देवावरचा विश्वास कमी करतात, पण खरा भक्त तोच असतो जो सुखात जितका स्वामींचे स्मरण करतो, तितक्याच निष्ठेने दुःखातही स्वामींचे नाव घेत राहतो। कारण स्वामी समर्थ महाराज कधीच आपल्या भक्ताला अर्ध्या वाटेत सोडत नाहीत। ते कधी कधी वेळ घेतात, पण योग्य वेळ आल्यावर भक्ताच्या आयुष्यात असा चमत्कार घडवतात की मागील सर्व दुःख क्षणात विसरून जाते। म्हणून श्रद्धा कधीच सोडू नका। श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे, तर स्वामींवर असलेला अढळ विश्वास। असा विश्वास की परिस्थिती कितीही कठीण असली तरी माझे स्वामी माझ्यासोबत आहेत। मनापासून केलेली स्वामी सेवा आणि प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही। अनेक भक्त विचारतात की आम्ही रोज नामस्मरण करतो, पूजा करतो, सेवा करतो, तरीही आमच्या आयुष्यात अडचणी का येतात? याचे उत्तर स्वामींच्या शिकवणीतच आहे। बी पेरल्यानंतर लगेच फळ मिळत नाही, त्यासाठी वेळ लागतो, पाणी द्यावे लागते, काळजी घ्यावी लागते। त्याचप्रमाणे भक्तीचेही असते। आज केलेली प्रार्थना उद्या फळ देईलच असे नाही, पण योग्य वेळी तिचे फळ निश्चित मिळते। स्वामी भक्ताची प्रत्येक हाक ऐकत असतात, भक्ताच्या प्रत्येक अश्रूची त्यांना जाणीव असते। म्हणून प्रार्थना करत राहा, सेवा करत राहा, नामस्मरण करत राहा। तुमची एकही प्रार्थना व्यर्थ जाणार नाही। जिथे श्रद्धा असते तिथे स्वामींची कृपा नक्की असते। स्वामींची कृपा मिळवण्यासाठी मोठे यज्ञ, मोठे दान किंवा मोठा देखावा करण्याची गरज नसते। स्वच्छ मन, प्रामाणिक आचरण, दुसऱ्यांबद्दल प्रेम आणि स्वामींवरील निस्सीम श्रद्धा एवढेच पुरेसे असते। अनेक वेळा गरीब भक्तावर स्वामींची कृपा श्रीमंतांपेक्षा अधिक झालेली दिसते। कारण स्वामी धन पाहत नाहीत, ते मन पाहतात। ज्याच्या मनात प्रेम आहे, नम्रता आहे आणि विश्वास आहे, त्याच्यावर स्वामींचा कृपावर्षाव होत राहतो। अडचणी म्हणजे स्वामींनी दिलेली शिक्षा नसते, ती परीक्षा असते। प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात कठीण प्रसंग आले, त्या प्रसंगांनी त्यांना घडवले। स्वामीही आपल्या भक्ताला मजबूत बनवण्यासाठी कधी कधी संकटातून चालायला लावतात। लहान मुलाला चालायला शिकताना आई त्याचा हात काही क्षण सोडते, पण तिची नजर त्याच्यावरच असते। त्याचप्रमाणे स्वामी आपल्या भक्ताला कधीच सोडत नाहीत, ते फक्त त्याला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून देतात। म्हणून संकट आले की घाबरू नका, स्वतःला विचारा, ही स्वामींची परीक्षा आहे आणि मी ती श्रद्धेने पार करणार आहे। स्वामी म्हणतात, धीर धार, योग्य वेळ आली की मी तुझे नशीब बदलून टाकीन। किती सुंदर संदेश आहे हा। आज जे अशक्य वाटते ते उद्या शक्य होऊ शकते। आज जी दारे बंद आहेत ती उद्या उघडू शकतात। आज जे लोक तुमची किंमत करत नाहीत तेच उद्या तुमच्या यशाचे कौतुक करतील। पण त्यासाठी धीर आवश्यक आहे। उतावळेपणा भक्ताला कमकुवत करतो, तर संयम त्याला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जातो। त्यामुळे घाई करू नका, स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवा। त्यांची वेळ कधीच चुकीची नसते। भक्ती ही व्यवहार नसते, ती निस्वार्थ प्रेम असते। अनेक जण देवाकडे फक्त काहीतरी मिळावे म्हणून जातात, पण खरा भक्त स्वामींवर प्रेम करतो, मग परिस्थिती कशीही असो। तो सुखातही स्वामींचे आभार मानतो आणि दुःखातही स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो। अशा भक्ताला स्वामी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत, कारण निस्वार्थ प्रेमाची किंमत स्वामींना सर्वात जास्त असते।
स्वामींचे नाव जिथे घेतले जाते तिथे भीतीला स्थान राहत नाही. भीती ही मनाची अवस्था आहे, पण स्वामींचे स्मरण मनाला सामर्थ्य देते. संकट कितीही मोठे असो, आजार कितीही गंभीर असो, आर्थिक अडचणी कितीही कठीण असोत किंवा नातेसंबंधातील दुःख कितीही खोल असो, स्वामींचे नाव मनाला आधार देते. जेव्हा आपण मनापासून श्री स्वामी समर्थ असे उच्चारतो, तेव्हा आपल्या अंतःकरणात एक नवीन ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा आपल्याला पुन्हा उभे राहण्याची ताकद देते. म्हणून प्रिय भक्तांनो, आयुष्यात काहीही झाले तरी स्वामींवरील श्रद्धा कधीच सोडू नका. सेवा करत राहा, नामस्मरण करत राहा, चांगले कर्म करत राहा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात व शेवट श्री स्वामी समर्थ या नामाने करा. लक्षात ठेवा, स्वामींच्या दरबारात उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. ज्याने श्रद्धेने वाट पाहिली, ज्याने विश्वास सोडला नाही आणि ज्याने भक्तीला निस्वार्थ प्रेम मानले, त्याच्या जीवनात स्वामी कृपेचा असा वर्षाव करतात की दुःखाचे ढग कायमचे दूर होतात. म्हणून मनात एकच विश्वास ठेवा, माझे स्वामी माझ्या सोबत आहेत, माझे रक्षण करत आहेत आणि योग्य वेळ आल्यावर माझ्या जीवनात आनंद, समाधान आणि यशाचे नवे पर्व सुरू करणार आहेत. प्रिय भक्तांनो, अनेक वेळा आपण स्वामींना विचारतो, स्वामी, मी इतकी भक्ती करतो, इतकी सेवा करतो, तरी माझ्या जीवनात इतके कष्ट का? पण याच क्षणी आपण एक गोष्ट विसरतो की स्वामी आपल्या जीवनाकडे फक्त आजच्या दिवसापुरते पाहत नाहीत. ते आपल्या संपूर्ण आयुष्याचा विचार करतात. ज्या गोष्टी आज आपल्याला दुःखासारख्या वाटतात, त्याच गोष्टी उद्या आपल्या जीवनातील सर्वात मोठा आशीर्वाद ठरतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवणारा भक्त कधीही परिस्थितीवर रडत बसत नाही. तो प्रत्येक प्रसंगात एकच म्हणतो, माझे स्वामी जे करतील ते माझ्या भल्यासाठीच करतील. हा विश्वासच भक्ताला इतरांपेक्षा वेगळा बनवतो. जगातील माणसे परिस्थिती बदलल्यावर आनंदी होतात, पण स्वामींचा भक्त परिस्थिती बदलण्याआधीच आनंदी असतो, कारण त्याला खात्री असते की स्वामींची कृपा त्याच्यावर आहे. स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना नेहमीच एक महत्त्वाचा संदेश दिला आहे, मन कधीही नकारात्मक विचारांनी भरू देऊ नका. कारण ज्या मनात भीती, मत्सर, द्वेष आणि संशय भरलेला असतो, त्या मनात श्रद्धेचा दिवा तेजाने पेटू शकत नाही. म्हणून दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला एक वचन द्या, आज कोणाचेही वाईट करणार नाही, कोणाचा अपमान करणार नाही, कोणाच्या दुःखात आनंद मानणार नाही आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करीन. अशा जीवनात स्वामींची कृपा आपोआप उतरते. स्वामींना मोठमोठ्या शब्दांची गरज नसते, त्यांना आपल्या आचरणातील चांगुलपणा अधिक प्रिय असतो. आज अनेकांच्या घरात पैसा आहे, सुविधा आहेत, मोठमोठी घरे आहेत, पण मनात शांतता नाही. याचे कारण एकच आहे, बाहेरच्या सुखाचा शोध घेताना माणूस अंतर्मनातील देव विसरून गेला. स्वामी सांगतात, खरी श्रीमंती बँकेतील पैशात नसते, ती मनातील समाधानात असते. ज्याच्याकडे समाधान आहे तोच खरा श्रीमंत आहे. म्हणून इतरांकडे काय आहे याचा विचार करण्यापेक्षा स्वामींनी आपल्याला जे दिले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कृतज्ञ मनावर स्वामींची कृपा अधिक वेगाने होते. लक्षात ठेवा, स्वामींच्या दरबारात कोणताही भक्त लहान किंवा मोठा नसतो. श्रीमंत गरीब, ज्ञानी अज्ञानी, स्त्री पुरुष असा कोणताही भेद स्वामी करत नाहीत. जो भक्त प्रेमाने श्री स्वामी समर्थ असे म्हणतो, त्याच्यावर कृपेचा वर्षाव होतो. त्यामुळे कधीही स्वतःला कमी समजू नका. जगाने तुमची किंमत केली नाही म्हणून निराश होऊ नका. तुमची खरी किंमत स्वामींना माहीत आहे. योग्य वेळ आल्यावर तेच तुमचे सामर्थ्य संपूर्ण जगाला दाखवतील. जीवनात काही लोक तुमची साथ सोडतील, काही लोक तुमच्यावर टीका करतील, काही जण तुमच्या अपयशावर हसतील. पण त्यांच्याकडे लक्ष देण्यात वेळ घालवू नका, कारण स्वामींनी तुमच्यासाठी आखलेला मार्ग इतरांना कधीच समजणार नाही. तुमचे काम फक्त श्रद्धा ठेवणे, प्रामाणिकपणे कर्म करणे आणि स्वामींचे नाव घेत पुढे चालत राहणे आहे. जो भक्त मागे वळून पाहत नाही आणि स्वामींचा हात धरून पुढे चालत राहतो, त्याच्या जीवनातील प्रत्येक अंधार एक दिवस प्रकाशात बदलतो. म्हणून आजपासून मनात कोणतीही शंका ठेवू नका. फक्त एकच मंत्र हृदयात जपा, माझे स्वामी माझ्या सोबत आहेत, त्यामुळे मला कोणत्याही संकटाची भीती नाही. आणि ज्या क्षणी हा विश्वास तुमच्या हृदयात दृढ होईल, त्या क्षणापासून तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा विजयाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल ठरेल. प्रिय भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात की जीवनात कोणतीही गोष्ट कायमची नसते.
दुःख कायम राहत नाही, संकट कायम राहत नाही, अपयश कायम राहत नाही आणि अंधारही कायम राहत नाही. जसा रात्रीनंतर सूर्य उगवतो, तसाच प्रत्येक दुःखानंतर आनंदाचा दिवसही येतो. पण त्या दिवसाची वाट पाहण्याचे सामर्थ्य ज्याच्याकडे असते, तोच खरा भक्त असतो. अनेक लोक संकटाच्या पहिल्याच वादळात श्रद्धा सोडून देतात. ते म्हणतात, स्वामींनी माझे ऐकले नाही. परंतु भक्तांनो, स्वामींनी तुमचे ऐकले नाही असे कधीच होत नाही. ते प्रत्येक हाक ऐकतात, प्रत्येक अश्रू पाहतात आणि प्रत्येक वेदना जाणतात. पण ते योग्य वेळेची वाट पाहतात. कारण स्वामींना माहीत असते की कोणत्या क्षणी दिलेला आशीर्वाद भक्ताच्या जीवनाला पूर्णपणे बदलून टाकेल. आपण अनेकदा आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून स्वामींच्या चरणी जातो. पण स्वामी आपल्या इच्छेपेक्षा आपल्या भवितव्याचा विचार करतात. एखादे मूल जर धारदार सुरी मागू लागले, तर आई त्याला ती देत नाही. कारण तिला माहीत असते की त्यामुळे मुलाचे नुकसान होईल. त्याचप्रमाणे आपण अनेक गोष्टी मागतो, पण स्वामी त्या लगेच देत नाहीत. याचा अर्थ ते आपल्यावर नाराज आहेत असा अजिबात नसतो. उलट ते आपले रक्षण करत असतात. काही गोष्टी उशिरा मिळाल्या तरच त्या आपल्या आयुष्यासाठी हितकारक ठरतात. म्हणून स्वामींनी एखादी गोष्ट थांबवली असेल, तर समजून घ्या की त्यामागेही त्यांची कृपाच दडलेली आहे. भक्तांनो, स्वामींच्या भक्तीमध्ये सातत्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही दिवस भक्ती करून नंतर ती सोडून देणे म्हणजे अर्धवट बांधलेले घर सोडण्यासारखे आहे. दररोज थोडा वेळ का होईना, पण मनापासून स्वामींचे नामस्मरण करा. सकाळी उठल्यावर, कामावर जाताना, स्वयंपाक करताना, प्रवासात किंवा रात्री झोपण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनात जपत राहा. हा मंत्र केवळ शब्द नाही, तो श्रद्धेचा श्वास आहे. हा मंत्र मनातील भीती दूर करतो, विचारांना स्थिर करतो आणि संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य देतो. ज्या घरात रोज स्वामींचे नाम घेतले जाते, त्या घरात आशा, सकारात्मकता आणि समाधान टिकून राहते. स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्याला शिकवतात की चमत्कार हा भक्ताच्या श्रद्धेतून जन्माला येतो. ज्याच्या मनात संशय असतो, त्याला प्रत्येक गोष्ट अशक्य वाटते, पण ज्याच्या मनात श्रद्धा असते, त्याच्यासाठी स्वामी अशक्यालाही शक्य करून दाखवतात. त्यामुळे चमत्कार शोधण्यापेक्षा स्वतःच्या श्रद्धेला अधिक दृढ करा. कारण जेव्हा श्रद्धा वाढते, तेव्हा जीवनातील प्रत्येक छोटा आशीर्वादही आपल्याला स्वामींचा चमत्कार वाटू लागतो. आज जर तुमच्या घरात आर्थिक अडचण असेल, कुटुंबात मतभेद असतील, आरोग्याची चिंता असेल किंवा मन सतत अस्वस्थ राहत असेल, तर निराश होऊ नका. प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करा. स्वतःला सांगा, माझ्या आयुष्यातील ही वेळ कायमची नाही. माझे स्वामी माझ्यासाठी कार्य करत आहेत. योग्य क्षणी ते मला माझ्या संकटातून बाहेर काढतील. हा विश्वास तुमच्या मनाला नवसंजीवनी देईल. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायला शिकाल, त्या दिवशी तुमच्या भीतीची साखळी तुटेल आणि आत्मविश्वासाचा नवीन सूर्य तुमच्या जीवनात उगवेल. म्हणून भक्तांनो, आजपासून एक संकल्प करा. परिस्थिती कशीही असो, लोक काहीही बोलोत, यश उशिरा मिळो किंवा संकटे वाढोत, पण स्वामींचे नाव आणि स्वामींवरील श्रद्धा कधीही सोडायची नाही. कारण श्रद्धा टिकवणाऱ्या भक्ताचा हात स्वामी स्वतः धरतात. आणि ज्या भक्ताचा हात स्वामी समर्थांनी धरला, त्याला या जगातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. प्रिय भक्तांनो, जीवनात असा एक क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, जेव्हा सर्व मार्ग बंद झालेले दिसतात. जवळचे लोक साथ सोडतात, आपल्यावर विश्वास ठेवणारे कमी होतात, मनात निराशेचे ढग दाटून येतात आणि प्रत्येक दिशेला अंधारच अंधार दिसतो. अशा वेळी अनेक जण हार मानतात, पण स्वामी समर्थांचा खरा भक्त त्या अंधारातही आशेचा दिवा पेटवून ठेवतो. कारण त्याला माहीत असते की अंधार कितीही गडद असला तरी पहाट होणे निश्चित आहे. स्वामींची कृपा म्हणजेच ती पहाट आहे. ती योग्य वेळ आली की आपल्या जीवनातील दुःखाचा अंधार दूर करून आनंदाचा प्रकाश पसरवते. म्हणून संकटाकडे शिक्षा म्हणून पाहू नका, ते तुमच्या आयुष्याला अधिक सुंदर बनवण्यासाठी स्वामींनी दिलेले प्रशिक्षण आहे. लक्षात ठेवा, स्वामी आपल्या भक्ताला कधीच एकटे सोडत नाहीत. कधी कधी आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत, कोणीच आपल्या पाठीशी नाही. पण त्या क्षणीही स्वामी आपल्या अगदी जवळ असतात. जसे आई आपल्या झोपलेल्या बाळावर रात्रभर लक्ष ठेवते, तसेच स्वामी आपल्या प्रत्येक भक्तावर प्रेमाने लक्ष ठेवत असतात. आपण झोपलेले असलो, कामात व्यस्त असलो किंवा दुःखात रडत असलो, तरी स्वामींची कृपादृष्टी आपल्यावरून कधी हटत नाही.
त्यामुळे परिस्थिती कितीही कठीण झाली तरी मनात एकच विचार ठेवा, मी एकटा नाही, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. भक्तांनो, जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते जे संकट आले की देवाला विसरतात, आणि दुसरे ते जे संकट आले की देवाच्या अधिक जवळ जातात. स्वामी समर्थांचा खरा भक्त दुसऱ्या प्रकारातील असतो. तो दुःखातही स्वामींचे आभार मानतो, कारण त्याला खात्री असते की या दुःखामागेही स्वामींचा काहीतरी मोठा हेतू आहे. अनेक वेळा आपल्याला मिळालेल्या अपयशामुळे आपण योग्य मार्गावर येतो. अनेक वेळा तुटलेले नाते आपल्याला चुकीच्या माणसापासून दूर घेऊन जाते. अनेक वेळा बंद झालेले एक दार आपल्यासाठी अधिक मोठे आणि सुंदर दार उघडते. म्हणून प्रत्येक घटनेकडे श्रद्धेच्या नजरेने पाहायला शिका. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मनातील भीती काढून टाका, कारण भीती माणसाची शक्ती कमी करते, तर श्रद्धा ती अनेक पटींनी वाढवते. ज्या क्षणी तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थ असे म्हणता, त्या क्षणी तुमच्या मनात एक अदृश्य धैर्य निर्माण होते. हे धैर्य तुम्हाला संकटाशी लढण्याची ताकद देते. म्हणून रोज काही मिनिटे शांत बसा, डोळे मिटा आणि फक्त स्वामींचे नाव घ्या. हळूहळू तुमचे मन शांत होईल, विचार निर्मळ होतील आणि आतून एक वेगळी ऊर्जा जाणवू लागेल. हीच स्वामींच्या नामस्मरणाची खरी शक्ती आहे. प्रिय भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामींची कृपा नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे मिळेलच असे नाही, पण ती आपल्या हितासाठीच असते. आपण जे मागतो ते कदाचित मिळणार नाही, पण जे आपल्या जीवनासाठी सर्वोत्तम आहे ते स्वामी नक्की देतात. त्यामुळे स्वामींच्या निर्णयावर विश्वास ठेवा. आज जर तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले नसेल तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुमच्यासाठी त्याहून मोठे काहीतरी तयार करत असतील. म्हणून संयम सोडू नका, नामस्मरण सोडू नका आणि चांगले कर्म करणेही सोडू नका. आज या प्रवचनाच्या माध्यमातून प्रत्येक भक्ताने आपल्या अंतःकरणात एक दृढ संकल्प करावा, कुठल्याही परिस्थितीत स्वामींचा हात सोडायचा नाही. कारण जगाची साथ तुटली तरी चालेल, नशीब काही काळ रुसले तरी चालेल, पण स्वामींची कृपा जर आपल्या पाठीशी असेल तर अशक्य वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवता येतो. म्हणून आजपासून प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात आणि प्रिय भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या जीवनात कधीही विनाकारण काही घडू देत नाहीत. आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना, प्रत्येक भेट, प्रत्येक वियोग, प्रत्येक यश आणि प्रत्येक अपयश यामागे एक गूढ अर्थ दडलेला असतो. परंतु त्या क्षणी तो अर्थ आपल्याला समजत नाही. म्हणूनच आपण अस्वस्थ होतो, तक्रार करतो आणि कधी कधी स्वामींवरच प्रश्न उपस्थित करतो. पण काळ पुढे सरकल्यानंतर जेव्हा आपण मागे वळून पाहतो, तेव्हा लक्षात येते की त्या प्रत्येक प्रसंगाने आपल्याला अधिक परिपक्व, अधिक संयमी आणि अधिक श्रद्धावान बनवले. म्हणून जे घडत आहे त्याला विरोध करण्यापेक्षा त्यातून स्वामी काय शिकवू इच्छित आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. भक्तांनो, स्वामींच्या दरबारात सर्वात मोठे दान कोणते असेल तर ते म्हणजे आपल्या मनातील अहंकाराचे दान. जोपर्यंत माणूस मीच सर्व काही करतो असे समजतो, तोपर्यंत त्याला स्वामींच्या कृपेचा खरा अनुभव येत नाही. पण ज्या दिवशी तो नम्रपणे म्हणतो, स्वामी, माझ्याकडे काहीच नाही, जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे, त्या दिवशी त्याच्या जीवनात कृपेचे दरवाजे उघडू लागतात. नम्रता हीच खरी भक्तीची सुरुवात आहे. फळांनी भरलेले झाड जसे नेहमी खाली झुकते, तसेच ज्ञान, यश आणि कृपा मिळाल्यानंतरही जो माणूस नम्र राहतो, त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा राहते. आजच्या काळात प्रत्येकाला घाई आहे. लगेच यश हवे, लगेच पैसा हवा, लगेच प्रसिद्धी हवी. पण निसर्गही आपल्याला संयम शिकवतो. नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वळणे घ्यावी लागतात. बीजाला वृक्ष होण्यासाठी अनेक ऋतू सहन करावे लागतात. त्याचप्रमाणे भक्तालाही स्वामींच्या कृपेपर्यंत पोहोचण्यासाठी श्रद्धा, संयम आणि सातत्य यांचा मार्ग स्वीकारावा लागतो. जो हा मार्ग सोडत नाही, त्याच्या आयुष्यात स्वामी अशी भरभराट घडवतात की लोक म्हणू लागतात, हा चमत्कार कसा झाला? पण त्या चमत्कारामागे अनेक वर्षांची श्रद्धा, प्रार्थना आणि निस्वार्थ सेवा दडलेली असते. प्रिय भक्तांनो, दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे आणि प्रत्येकासाठी स्वामींनी वेगळी वेळ निश्चित केली आहे. कोणाला लवकर फळ मिळते, कोणाला उशिरा, पण ज्याने श्रद्धा सोडली नाही, त्याला रिकाम्या हाताने कधीच परत जावे लागत नाही. त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी करू नका.
स्वतःच्या कालच्या दिवसापेक्षा आज अधिक चांगले बनण्याचा प्रयत्न करा. स्वामींना स्पर्धा करणारे भक्त नको असतात, स्वामींना प्रामाणिक भक्त प्रिय असतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींची भक्ती फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करण्यापुरती मर्यादित नसावी. घरात आई वडिलांचा आदर करणे, गरजूला मदत करणे, खोटे न बोलणे, प्रामाणिकपणे काम करणे, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे, क्षमा करणे आणि मनात प्रेम ठेवणे ही सुद्धा स्वामींचीच सेवा आहे. ज्या व्यक्तीच्या वागण्यात करुणा आहे त्याच्या जीवनात स्वामींची उपस्थिती आपोआप जाणवते. कारण स्वामींना फुलांपेक्षा सद्गुण अधिक प्रिय आहेत आणि मोठ्या आरतीपेक्षा चांगले आचरण अधिक प्रिय आहे. म्हणून भक्तांनो, आजपासून स्वतःला एक वचन द्या, परिस्थिती काहीही असो, माझ्या ओठांवर स्वामींचे नाम, माझ्या मनात श्रद्धा, माझ्या कृतीत प्रामाणिकपणा आणि माझ्या हृदयात सर्वांसाठी प्रेम कायम राहील. हा संकल्प जर तुम्ही मनापासून केला तर विश्वास ठेवा, स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळा पार करण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग, योग्य माणसे आणि योग्य संधी नक्की देतील. आणि एक दिवस असा उगवेल की तुम्ही स्वतः मागे वळून पाहाल आणि डोळ्यांत अश्रू आणून म्हणाल, स्वामी, त्या प्रत्येक कठीण क्षणी तुम्ही माझ्यासोबत होता. मला दिसत नव्हतात, पण तुम्ही माझा हात कधीच सोडला नव्हता. अशा त्या दयाघन, कृपावंत, भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम. प्रिय भक्तांनो, जीवनात कितीही मोठे वादळ आले तरी एक गोष्ट कधीही विसरू नका, वादळ हे झाडाची मुळे किती मजबूत आहेत हे पाहण्यासाठी येते. त्याचप्रमाणे संकटे ही आपल्या श्रद्धेची ताकद तपासण्यासाठी येतात. ज्याची श्रद्धा परिस्थितीनुसार बदलते, त्याची भक्ती अजून परिपक्व झालेली नसते. पण जो माणूस आनंदातही स्वामींचे नाव घेतो आणि दुःखातही त्याच विश्वासाने स्वामींच्या चरणी माथा टेकवतो, त्याच्यावर स्वामी समर्थांची विशेष कृपा असते. कारण स्वामींना शब्दांपेक्षा भक्ताच्या अंतःकरणातील निष्ठा अधिक महत्त्वाची वाटते. आपण किती वेळ पूजा केली, किती मोठा हार अर्पण केला किंवा किती मोठी आरती केली यापेक्षा आपल्या मनात स्वामींबद्दल किती प्रेम आहे याला अधिक महत्त्व आहे. भक्तांनो, आपल्या जीवनातील सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे आपण स्वतःला एकटे समजतो. जेव्हा एखादा प्रयत्न अपयशी ठरतो तेव्हा आपण म्हणतो, माझे नशीबच खराब आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा आपण म्हणतो, आता माझ्याकडे कोणीच नाही. पण त्या क्षणी आपण विसरतो की ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ उभे आहेत तो कधीच एकटा नसतो. जगातील नाती तुटू शकतात, संपत्ती निघून जाऊ शकते, शरीराची शक्ती कमी होऊ शकते, पण स्वामींचे प्रेम आणि कृपा कधीच कमी होत नाही. ती प्रत्येक क्षणी आपल्या भोवती संरक्षणाचे कवच बनून उभी असते. म्हणून परिस्थिती काहीही असो, मनात भीतीला जागा देऊ नका. आज अनेक लोक भविष्याची चिंता करत जगतात. उद्या काय होईल, माझे काम होईल का, मुलांचे भविष्य कसे असेल, घरातील अडचणी कधी संपतील, आरोग्य सुधारेल का, अशा असंख्य प्रश्नांनी मन भरून जाते. पण स्वामी समर्थ सांगतात, आजचा दिवस श्रद्धेने जगा, उद्याची चिंता माझ्यावर सोडा. किती सुंदर संदेश आहे हा. कारण चिंता माणसाची शक्ती कमी करते, तर विश्वास त्याला नवीन ऊर्जा देतो. जे आपल्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करा आणि जे आपल्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी अर्पण करा. हेच खरे समर्पण आहे. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामींची कृपा अनेक वेळा आपल्या अपेक्षेप्रमाणे दिसत नाही. कधी एखादे संकट टळणे हीच कृपा असते, कधी चुकीच्या मार्गापासून दूर जाणे हीच कृपा असते, तर कधी अपयशाच्या माध्यमातून योग्य दिशा मिळणे हीच कृपा असते. म्हणून प्रत्येक प्रसंगात स्वामींचा आशीर्वाद शोधण्याची सवय लावा. ज्या दिवशी तुम्ही प्रत्येक घटनेत स्वामींची इच्छा स्वीकाराल, त्या दिवशी तुमच्या मनातील अस्वस्थता नाहीशी होईल आणि त्या जागी गाढ शांतता निर्माण होईल. प्रिय भक्तांनो, आपल्या घरातील वातावरणही आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते. ज्या घरात रोज प्रेमाने स्वामींचे नाम घेतले जाते, जिथे एकमेकांचा आदर केला जातो, जिथे रागापेक्षा क्षमेला महत्त्व दिले जाते आणि जिथे चांगले संस्कार जपले जातात, त्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी हळूहळू येऊ लागते. म्हणून आपल्या मुलांना फक्त शिक्षणच देऊ नका, तर श्रद्धा, संस्कार, प्रामाणिकपणा आणि दयाळूपणाही द्या. कारण हीच खरी संपत्ती आहे, जी आयुष्यभर त्यांच्यासोबत राहील. आणि शेवटी, प्रिय भक्तांनो, आज या क्षणी तुम्ही कुठेही असाल, घरात, कामावर, प्रवासात किंवा एखाद्या संकटात, फक्त डोळे मिटा आणि मनापासून एकदा
श्री स्वामी समर्थ असे म्हणा. श्रद्धेने घेतलेले हे एक नाम तुमच्या मनातील निराशा दूर करण्याची ताकद ठेवते. विश्वास ठेवा, स्वामी समर्थ महाराज तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचा आवाज ऐकत आहेत. योग्य वेळ येताच ते तुमच्या जीवनातील अंधार दूर करून आनंद, शांती आणि यशाचा नवा अध्याय सुरू करतील. म्हणून शेवटपर्यंत श्रद्धा जपा, धीर जपा आणि स्वामींचे नाम कधीही सोडू नका. कारण जिथे श्रद्धा असते तिथे स्वामींची कृपा नक्की असते. प्रिय भक्तांनो, अनेक वेळा आपण पाहतो की काही लोक आयुष्यभर चुकीचे मार्ग अवलंबतात तरी ते सुखात दिसतात, आणि दुसरीकडे प्रामाणिकपणे जगणाऱ्या, स्वामींची भक्ती करणाऱ्या व्यक्तीला संघर्षांना सामोरे जावे लागते. तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो, हे असे का? पण भक्तांनो, स्वामी समर्थांचा न्याय हा माणसाच्या डोळ्यांना लगेच समजत नाही. वेळेचे चक्र फिरत असते आणि प्रत्येक कर्माचे फळ योग्य वेळी मिळत असते. म्हणून दुसऱ्यांच्या जीवनाकडे पाहून आपल्या श्रद्धेला तडा जाऊ देऊ नका. स्वामींनी तुमच्यासाठी जे ठरवले आहे ते योग्य वेळी आणि योग्य स्वरूपात तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तुमचे काम फक्त चांगले कर्म करणे, सत्याचा मार्ग सोडू नये आणि स्वामींच्या चरणांवर अखंड विश्वास ठेवणे हेच आहे. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांनी कधीच आपल्या भक्तांना आळशी बनण्याचा उपदेश केला नाही. त्यांनी नेहमी कर्माला महत्त्व दिले. केवळ प्रार्थना करून हातावर हात ठेवून बसणे ही भक्ती नाही. भक्ती म्हणजे स्वामींचे स्मरण करत आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करणे. शेतकरी फक्त देवाची प्रार्थना करून पीक येण्याची वाट पाहत नाही. तो शेत नांगरतो, बी पेरतो, पाणी देतो आणि मेहनत करतो. त्यानंतर तो देवावर विश्वास ठेवतो. त्याचप्रमाणे आपणही जीवनात प्रयत्न करत राहिले पाहिजेत. प्रयत्न आणि प्रार्थना यांचा संगम झाला की स्वामींची कृपा अधिक वेगाने कार्य करू लागते. प्रिय भक्तांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाकडे सर्व काही आहे, पण मनःशांती नाही. मोबाईल आहे, पैसा आहे, सुविधा आहेत, पण हसणारे मन हरवले आहे. कारण आपण बाह्य सुखाच्या मागे धावताना अंतर्मनातील स्वामींना विसरून गेलो आहोत. दिवसातून काही क्षण स्वतःसाठी आणि स्वामींच्या स्मरणासाठी काढा. शांतपणे बसा, डोळे मिटा आणि मनात फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा. काही दिवसांनी तुम्हालाच जाणवेल की मनातील ताण कमी होत आहे, विचार सकारात्मक होत आहेत आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. हीच नामस्मरणाची खरी शक्ती आहे. भक्तांनो, क्षमा करायला शिका. ज्यांनी तुमचा अपमान केला, तुमचा विश्वासघात केला किंवा तुमच्या मनाला दुःख दिले, त्यांच्याविषयी द्वेष बाळगू नका. द्वेषामुळे दुसऱ्याचे नुकसान होत नाही, तो आपल्या मनाची शांतता हिरावून घेतो. स्वामी समर्थांचा खरा भक्त मनात कटुता ठेवत नाही. तो न्याय स्वामींवर सोपवतो आणि स्वतः प्रेम, संयम व क्षमेचा मार्ग स्वीकारतो. कारण ज्या मनात क्षमा असते त्या मनात स्वामींची कृपा सहज वास करते. आणखी एक गोष्ट कधीही विसरू नका. स्वामी समर्थ महाराज प्रत्येक भक्ताची परीक्षा वेगवेगळ्या प्रकारे घेतात. कोणाची पैशाने परीक्षा होते, कोणाची आरोग्याने, कोणाची नात्यांनी, तर कोणाची संयमाने. पण प्रत्येक परीक्षेचा शेवट हा विजयानेच होतो, जर भक्ताने श्रद्धा सोडली नाही तर. म्हणून आज तुम्ही कोणत्याही संकटातून जात असाल तरी स्वतःला कमकुवत समजू नका. कदाचित स्वामी तुम्हाला अशा उंचीवर नेण्याची तयारी करत असतील जिथे पोहोचण्यासाठी ही परीक्षा आवश्यक आहे. प्रिय भक्तांनो, आज या प्रवचनाचा हा भाग ऐकत असताना मनोमन एक संकल्प करा. कोणतीही परिस्थिती आली तरी स्वामींचे नाव सोडणार नाही. संकट आले तरी विश्वास ढळू देणार नाही. यश आले तरी अहंकार जवळ येऊ देणार नाही आणि अपयश आले तरी प्रयत्न थांबवणार नाही. कारण श्रद्धा, संयम, प्रामाणिक कर्म आणि स्वामींचे अखंड नामस्मरण यांच्यावर उभे राहिलेले जीवन कधीच कोसळत नाही. अशा भक्ताच्या आयुष्यात उशिरा का होईना, पण स्वामी समर्थ महाराज कृपेचा असा वर्षाव करतात की त्याचे संपूर्ण जीवन आनंद, समाधान आणि आध्यात्मिक प्रकाशाने उजळून निघते. म्हणून प्रत्येक श्वासासोबत, प्रत्येक दिवसाच्या प्रारंभी आणि प्रत्येक रात्रीच्या शेवटी एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हेच नाम तुमचे रक्षण करील, तुमचे मार्गदर्शन करील आणि तुमच्या जीवनाला खऱ्या अर्थाने धन्य करील. प्रिय भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांची एक अत्यंत सुंदर शिकवण आहे, श्रद्धा ठेव, पण त्याचबरोबर स्वतःलाही बदल. अनेक भक्त रोज प्रार्थना करतात, पण स्वतःच्या स्वभावात बदल घडवण्याचा प्रयत्न करत नाहीत.
लक्षात ठेवा, स्वामींची खरी भक्ती फक्त ओठांवर नसावी, ती आपल्या वागण्यात दिसली पाहिजे. जर आपण स्वामींचे नाव घेतो आणि त्याच वेळी दुसऱ्यांचा अपमान करतो, खोटे बोलतो, मत्सर करतो किंवा कोणाचे मन दुखावतो, तर ती भक्ती अपूर्ण राहते. स्वामींना आपल्या शब्दांपेक्षा आपल्या आचरणाचा सुगंध अधिक प्रिय असतो. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वतःला सुधारण्याच्या संकल्पाने करा. आज कालपेक्षा अधिक संयमी होईन, अधिक प्रेमळ होईन, अधिक प्रामाणिक होईन आणि प्रत्येक व्यक्तीकडे करुणेने पाहीन, हीच स्वामींची खरी पूजा आहे. भक्तांनो, लक्षात ठेवा की स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला दुसऱ्याचे वाईट करण्याची प्रेरणा देत नाहीत. ते नेहमी चांगुलपणाचा मार्ग दाखवतात. तुमच्याशी कोणी चुकीचे वागले तरी तुम्ही योग्य मार्ग सोडू नका, कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे आपण आपले संस्कार गमावू नयेत. स्वामींचा भक्त सूट घेण्यात विश्वास ठेवत नाही, तो न्याय स्वामींवर सोपवतो. ज्याने आपले मन स्वामींच्या चरणी अर्पण केले आहे, त्याला राग, द्वेष आणि अहंकार जास्त काळ स्पर्श करू शकत नाही, कारण त्याच्या अंतःकरणात स्वामींच्या नामाचा प्रकाश सतत प्रज्वलित असतो. प्रिय भक्तांनो, आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे आशा. ज्या माणसाच्या मनात आशा जिवंत असते, त्याला कोणतेही संकट हरवू शकत नाही. आणि ही आशा जिवंत ठेवण्याचे काम स्वामींचे नाम करते. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःला कधीही निराशेच्या स्वाधीन करू नका. तुम्ही आज ज्या संघर्षातून जात आहात, तो उद्या अनेकांना प्रेरणा देणारी कथा बनू शकतो. आज जे अश्रू तुमच्या डोळ्यात आहेत, तेच उद्या आनंदाश्रूमध्ये बदलू शकतात. कारण स्वामी समर्थांच्या कृपेमुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. भक्तांनो, तुमच्या घरात रोज काही क्षण स्वामींचे नामस्मरण करा. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून श्री स्वामी समर्थ हा मंत्र काही वेळ जपला तर त्या घरात सकारात्मक विचारांची ऊर्जा निर्माण होते. घरातील वाद कमी होतात, मनातील तणाव हलका होतो आणि एकमेकांबद्दलचा आदर वाढतो. स्वामींचे नाव हे केवळ अध्यात्म नाही, तर जीवन जगण्याची शक्ती आहे. ते मनाला स्थिर करते, बुद्धीला योग्य दिशा देते आणि संकटातही धैर्य टिकवून ठेवते. आज या प्रवचनाच्या शेवटी मी प्रत्येक भक्ताला एवढेच सांगू इच्छितो, जर तुमच्या जीवनात सध्या अंधार असेल, तर घाबरू नका, दिवा पेटवण्याची वेळ जवळ आली आहे. जर तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील, तर विश्वास ठेवा, त्यांना पुसण्यासाठी स्वामींचा कृपाहस्त तुमच्यापर्यंत येत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे नशीब झोपले आहे, तर धीर धरा, योग्य क्षणी स्वामी समर्थ ते जागवतील. पण त्या दिवसापर्यंत श्रद्धा सोडू नका, सेवा सोडू नका, चांगले कर्म सोडू नका आणि स्वामींचे नाम कधीही सोडू नका. कारण ज्या हृदयात श्रद्धा असते, त्या हृदयात स्वामी समर्थांचा कायमचा वास असतो. ज्या डोळ्यांत विश्वास असतो, त्या डोळ्यांतून एक दिवस आनंदाश्रू नक्की वाहतात. आणि ज्या ओठांवर अखंड श्री स्वामी समर्थ हे नाम असते, त्या जीवनात कितीही वादळे आली तरी शेवटी विजय, समाधान आणि परमशांती यांचाच उदय होतो. म्हणून भक्तांनो, हात जोडून मनापासून एकच प्रार्थना करूया, स्वामी, आमची श्रद्धा कधीच डळमळू देऊ नका. तुमच्या चरणी आमचे मन कायम ठेवावे, आमच्या जीवनाला योग्य दिशा द्यावी आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे नाम आमच्या ओठांवर राहू द्यावे. अशा त्या कृपावंत, दयाळू, भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी पुन्हा एकदा अनंत कोटी प्रणाम. स्वामी समर्थ महाराजांकडे जाण्याचा मार्ग हा कधीही भीतीचा नाही, तर प्रेमाचा आहे. जे भक्त स्वामींची पूजा केवळ संकट टाळण्यासाठी करतात, त्यांना भक्तीचा खरा आनंद कधीच मिळत नाही. पण जे भक्त स्वामींवर निस्सीम प्रेम करतात, त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा स्वामींच्या सहवासाचा उत्सव बनतो. म्हणून स्वामींची भक्ती ही कोणत्याही स्वार्थासाठी करू नका. माझे काम झाले तरच मी पूजा करीन, किंवा माझी इच्छा पूर्ण झाली तरच मी नामस्मरण करीन, असा व्यवहार स्वामींशी कधीही करू नका. कारण स्वामी समर्थ हे व्यवहाराने नव्हे, तर निष्कपट प्रेमाने प्रसन्न होतात. भक्तांनो, अनेक वेळा आपण म्हणतो, स्वामी, मला तुमचे दर्शन द्या. पण आपण कधी विचार केला आहे का की स्वामींचे दर्शन म्हणजे नेमके काय? फक्त डोळ्यांनी मूर्ती पाहणे म्हणजे दर्शन नाही. जेव्हा आपल्या मनात दया निर्माण होते, तेव्हा स्वामींचे दर्शन घडते. जेव्हा आपण एखाद्या दुःखी माणसाच्या डोळ्यांतील अश्रू पुसतो, तेव्हा स्वामी आपल्या कर्मातून प्रकट होतात. जेव्हा आपण कोणालाही न दुखवता सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारतो, तेव्हा स्वामी आपल्या जीवनात वास करू लागतात.
त्यामुळे फक्त मंदिरात जाऊन दर्शन घेणे पुरेसे नाही, स्वामींचे विचार आपल्या जीवनात उतरवणे हेच खरे दर्शन आहे. प्रिय भक्तांनो, जगात प्रत्येक माणूस काही ना काही शोधत असतो. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला मान सन्मान हवा असतो, कोणाला मोठे पद हवे असते. पण ज्याला स्वामी समर्थ मिळाले त्याला सर्व काही मिळाले. कारण पैसा मनःशांती देऊ शकत नाही, प्रसिद्धी समाधान देऊ शकत नाही, पण स्वामींची कृपा मनाला स्थैर्य देते. म्हणून तुमच्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे तुमची श्रद्धा आहे. ही श्रद्धा कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ देऊ नका. भक्तांनो, आज एक संकल्प मनात कोरून घ्या. उद्यापासून नाही, पुढच्या महिन्यापासून नाही, आत्तापासूनच दररोज काही वेळ स्वामींच्या नामासाठी राखून ठेवा. दिवस कितीही व्यस्त असला तरी काही क्षण श्री स्वामी समर्थ या मंत्रासाठी द्या. कारण जसा शरीराला अन्नाची गरज असते तसाच आत्म्याला नामस्मरणाची गरज असते. शरीर अन्नाशिवाय अशक्त होते, तसेच मन नामाशिवाय कमकुवत होते. स्वामींचे नाम म्हणजे आत्म्याचे अन्न आहे. आणखी एक गोष्ट भक्तांनो, जीवनात कधीही अहंकाराला स्थान देऊ नका. आज तुम्ही यशस्वी असाल, संपन्न असाल किंवा समाजात मानाचे स्थान मिळाले असेल, तरी हे लक्षात ठेवा की हे सर्व स्वामींच्या कृपेनेच आहे. ज्या क्षणी माणूस स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागतो, त्या क्षणी त्याची अधोगती सुरू होते. पण जो प्रत्येक यशानंतर नम्रपणे म्हणतो, हे सर्व माझ्या स्वामींची कृपा आहे, त्याच्या आयुष्यात कृपेचा प्रवाह कधीही थांबत नाही. प्रिय भक्तांनो, कदाचित आज हे प्रवचन ऐकणाऱ्या अनेकांच्या मनात काही न बोललेले दुःख असेल. कोणाला नोकरीची चिंता असेल, कोणाला संसारातील अडचणी असतील, कोणाचे आरोग्य बिघडले असेल, कोणाला आपल्या मुलांची काळजी असेल, तर कोणाच्या डोळ्यांत अपूर्ण स्वप्नांचे अश्रू असतील. पण या क्षणी मी तुम्हाला एवढेच सांगतो, तुमचे दुःख मनात दाबून ठेवू नका. ते स्वामींच्या चरणी अर्पण करा. कारण जगातील माणसे कदाचित तुमचे दुःख पूर्णपणे समजून घेऊ शकणार नाहीत, पण स्वामी समर्थ तुमच्या मनातील प्रत्येक वेदना शब्दांशिवाय समजतात. तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचा आवाज त्यांच्या चरणी नक्की पोहोचतो. म्हणून भक्तांनो, आज या पवित्र क्षणी हात जोडून एकच प्रार्थना करूया. हे स्वामी, आमच्याकडून चांगले कर्म घडू द्या. आमच्या मनात सदैव श्रद्धा, प्रेम, नम्रता आणि संयम राहू द्या. सुखात आम्हाला अहंकारी होऊ देऊ नका आणि दुःखात आम्हाला खचू देऊ नका. आमच्या प्रत्येक पावलावर तुमचे मार्गदर्शन असू द्या. आमच्या घरात तुमच्या कृपेचा प्रकाश सदैव राहू द्या आणि आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे पवित्र नाम आमच्या ओठांवर आणि हृदयात अखंड घुमत राहू द्या. अशा त्या अनंत दयाळू, कृपाळू, भक्तवत्सल, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम. चला सर्वांनी एकत्र प्रेमाने उच्चार करूया. श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी जो एकदा मनापासून शरण जातो, त्याचे जीवन हळूहळू बदलू लागते. हा बदल एका दिवसात होत नाही, एका महिन्यातही होत नाही, पण श्रद्धेची बीजे मनात रुजली की स्वामींची कृपा त्यांना योग्य वेळी अंकुर फुटू देते. अनेक भक्त म्हणतात, आमच्या जीवनात काहीच बदल होत नाही. पण त्यांनी स्वतःमध्ये डोकावून पाहिले तर त्यांना जाणवेल की पूर्वी ज्या गोष्टींनी ते लगेच खचून जायचे, आज त्यांना तितका त्रास होत नाही. पूर्वी ज्या संकटांमुळे रात्रभर झोप लागत नव्हती, त्याच संकटांना आज ते अधिक धैर्याने सामोरे जात आहेत. हा बदल कोणाचा आहे? ही शक्ती कुठून आली? ही शक्ती म्हणजे स्वामी समर्थांच्या कृपेने निर्माण झालेली अंतर्मनातील स्थिरता आहे. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज आपल्याला बाहेरचे जग जिंकण्यापूर्वी स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिकवतात. कारण ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला, त्याला जगातील कोणतेही संकट हरवू शकत नाही. रागावर संयमाने विजय मिळवा, लोभावर समाधानाने विजय मिळवा, मत्सरावर प्रेमाने विजय मिळवा आणि भीतीवर श्रद्धेने विजय मिळवा. हेच स्वामींचे खरे तत्वज्ञान आहे. मंदिरात जाऊन केलेली पूजा काही क्षणांची असते, पण आपल्या स्वभावात केलेला चांगला बदल हा आयुष्यभर टिकणारा असतो. प्रिय भक्तांनो, जीवनात कधीही स्वतःला दुर्भागी समजू नका. कारण स्वामी समर्थांचा भक्त कधीच दुर्भागी नसतो. कधी कधी आपल्या हातून काही गोष्टी निघून जातात, काही नाती तुटतात, काही स्वप्ने अपूर्ण राहतात, काही योजना अयशस्वी होतात. पण प्रत्येक वेळी लक्षात ठेवा, स्वामी जे काढून घेतात त्यापेक्षा अधिक चांगले देण्यासाठीच काढून घेतात.
त्यामुळे जे गेले त्यावर रडत बसू नका. जे येणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा. कारण स्वामींची कृपा अनेकदा नवीन सुरुवातीच्या रूपात आपल्या जीवनात प्रवेश करते. भक्तांनो, आज एक प्रश्न स्वतःला विचारा, मी स्वामींना फक्त माझ्या गरजेच्या वेळी आठवतो का? की आनंदाच्या क्षणीही त्यांच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होतो? अनेक जण संकटात मंदिरात जातात, पण सुख मिळाल्यावर स्वामींना विसरून जातात. अशी भक्ती अपुरी आहे. स्वामींना फक्त आपल्या अश्रूंची नव्हे, तर आपल्या कृतज्ञतेचीही अपेक्षा असते. म्हणून प्रत्येक दिवसाच्या शेवटी दिवस कसा गेला याचा विचार करा आणि स्वामींना मनापासून धन्यवाद द्या. श्वास दिल्याबद्दल, कुटुंब दिल्याबद्दल, अन्न दिल्याबद्दल, अनुभव दिल्याबद्दल आणि संकटातून शिकण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार माना. कृतज्ञतेने भरलेले हृदय हे स्वामींना सर्वात प्रिय असते. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, जग तुमची ओळख तुमच्या यशाने करेल, पण स्वामी तुमची ओळख तुमच्या श्रद्धेने करतात. लोक तुमच्याकडे किती पैसा आहे हे पाहतील, पण स्वामी तुमच्या मनात किती प्रेम आहे हे पाहतील. लोक तुमच्या बाह्य रूपाचे कौतुक करतील, पण स्वामी तुमच्या अंतःकरणातील पवित्रता पाहतील. म्हणून जगाला खुश करण्यासाठी जगू नका. स्वामींना आनंद होईल असे जीवन जगण्याचा प्रयत्न करा. सत्य बोला, प्रामाणिक रहा, गरजूंची मदत करा, आई वडिलांचा आदर करा, अन्नाचा अपमान करू नका, कोणाच्याही दुःखाची थट्टा करू नका आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागा. अशा जीवनात स्वामींची कृपा सतत प्रवाहित होत राहते. आणि शेवटी, माझ्या सर्व स्वामी भक्तांना मी एवढेच सांगू इच्छितो, जर आज तुमच्या आयुष्यात एखादे मोठे वादळ सुरू असेल, तर घाबरू नका. कारण समुद्रातील सर्वात मोठ्या लाटांनंतरच किनारा जवळ येत असतो. तुमच्या जीवनातही आनंदाचा किनारा जवळ असू शकतो. फक्त श्रद्धेची नॉक सोडू नका. विश्वासाचा दिवा विझू देऊ नका. स्वामी समर्थ महाराज पुढे अत्यंत करुणेने भरलेल्या स्वरात म्हणतात, माझ्या लेकरांनो, तुम्ही अनेकदा असा विचार करता की परमेश्वर माझे ऐकतो का? माझी प्रार्थना त्याच्यापर्यंत पोहोचते का? मी इतके नाम घेतो, इतकी भक्ती करतो, तरी माझ्या जीवनात बदल का होत नाही? पण बाळांनो, लक्षात ठेवा, परमेश्वर कधीच बहिरा नसतो आणि भक्ताची एकही प्रार्थना व्यर्थ जात नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना, प्रत्येक हाक आणि प्रत्येक प्रामाणिक प्रार्थना त्याच्या चरणी पोहोचत असते. फक्त त्याची वेळ आणि त्याची योजना आपल्या विचारांपेक्षा वेगळी असते. लहान मूल आईकडे प्रत्येक गोष्ट लगेच मागते, पण आई त्याला योग्य वेळीच ती गोष्ट देते. कारण तिला माहीत असते की कोणती गोष्ट कोणत्या वेळी योग्य आहे. तसेच परमेश्वरही आपल्या प्रत्येक भक्तासाठी योग्य वेळ निश्चित करून ठेवतो. म्हणून उशीर झाला म्हणून निराश होऊ नका. उशीर म्हणजे नकार नसतो, अनेकदा तो अधिक सुंदर कृपेची तयारी असते. स्वामी समर्थ महाराज पुढे म्हणतात, माझ्या लेकरांनो, आज मी पुन्हा एकदा तुमच्या घराच्या उंबरठ्यावर उभा आहे. माझ्या हातात धनाचा खजिना नाही, पण तुमच्या जीवनाला बदलून टाकणारा आशीर्वाद आहे. मी तुमच्या घरात सुख, समृद्धी पाठवण्यापूर्वी तुमच्या मनात सद्विचार पाठवतो. कारण विचार शुद्ध झाले की कर्म शुद्ध होते, कर्म शुद्ध झाले की जीवन शुद्ध होते, आणि जीवन शुद्ध झाले की परमेश्वराची कृपा आपोआप बरसू लागते. म्हणून आज जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमच्या घरी आले आहेत, तर घरातील प्रत्येक व्यक्तीकडे प्रेमाने पहा. कोणाच्या चुका आठवण्याऐवजी त्यांचे गुण आठवा. कोणाशी बोलताना कटू शब्द वापरण्याऐवजी प्रेमाचे 2 शब्द बोला. कारण माझे स्वागत फुलांनी कमी आणि तुमच्या चांगल्या स्वभावाने अधिक होते. स्वामी पुढे प्रेमाने म्हणतात, लक्षात ठेवा, भक्ती म्हणजे फक्त संकट दूर करण्याचा मार्ग नाही. भक्ती म्हणजे मनुष्याला परमेश्वराशी जोडणारा जिवंत अनुभव आहे. जेव्हा तुम्ही मनापासून नामस्मरण करता, तेव्हा तुमच्या मनातील भीती हळूहळू कमी होऊ लागते. राग शांत होऊ लागतो, मत्सर वितळू लागतो, अहंकार नाहीसा होऊ लागतो, आणि त्या जागी प्रेम, करुणा, संयम आणि विश्वास निर्माण होतो. हेच तर परमेश्वराकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे. म्हणून माझ्या लेकरांनो, माझी भक्ती करा, पण त्या भक्तीतून तुमचे मन परमेश्वराशी एकरूप होऊ द्या. कारण मी तुम्हाला माझ्याजवळ ठेवण्यासाठी नाही, तर त्या अनंत चैतन्याशी, त्या परमेश्वराशी जोडण्यासाठी आलो आहे. स्वामी समर्थ महाराज पुढे अत्यंत भावनिक स्वरात म्हणतात, आज या क्षणी कदाचित तुमच्या घरात कोणीतरी आजारी असेल, कोणीतरी आर्थिक संकटात असेल, कोणाच्या मनात चिंता असेल, तर कोणाच्या डोळ्यांत अश्रू असतील. पण बाळांनो,
एक गोष्ट विसरू नका, अंधार कितीही गडद असला तरी एका छोट्याशा दिव्याने तो दूर होऊ लागतो. तसेच तुमच्या जीवनातील भक्तीचा एक छोटासा दिवा देखील निराशेचा अंधार दूर करण्यास सुरुवात करतो. म्हणून परिस्थिती पाहून श्रद्धा बदलू नका, श्रद्धा टिकवा. परिस्थिती बदलताना तुम्ही स्वतः पाहाल. कारण परमेश्वराची कृपा अनेकदा शांतपणे कार्य करत असते. जसे झाडाच्या मुळांची वाढ आपल्याला दिसत नाही, पण त्यावरच संपूर्ण वृक्ष उभा असतो, तसेच भक्तीचे परिणाम लगेच दिसत नाहीत, पण योग्य वेळी ते संपूर्ण जीवनाला फळांनी भरून टाकतात. स्वामी पुढे म्हणतात, माझ्या लेकरांनो, तुम्ही आज एकच संकल्प करा, माझ्या घरात रोज परमेश्वराचे नाम घुमेल. माझ्या घरात कोणालाही अपमानित केले जाणार नाही. माझ्या घरात आलेला पाहुणा हा परमेश्वराचा अंश मानला जाईल. माझ्या घरातील अन्न कृतज्ञतेने खाल्ले जाईल. माझ्या घरातील मुले संस्कार शिकतील. माझ्या घरातील वडीलधाऱ्यांचा सन्मान केला जाईल. कारण अशा घरात मला पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. जिथे प्रेम आहे तिथे मी आहे. जिथे सेवा आहे तिथे मी आहे. जिथे परमेश्वराचे नाम आहे तिथे मी सदैव आहे. आणि जिथे माझा भक्त निष्कपट मनाने परमेश्वराला हाक मारतो, तिथे माझी कृपा त्याच्या श्वासागणिक त्याच्यासोबत चालत असते. म्हणून माझ्या लेकरांनो, भक्तीचा हा दीप कधीही विझू देऊ नका. कारण हाच दीप तुम्हाला संसाराच्या अंधारातून परमेश्वराच्या अखंड प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे. स्वामी समर्थ महाराज पुढे अत्यंत गंभीर आणि अंतःकरणाला स्पर्श करणाऱ्या स्वरात म्हणतात, माझ्या लेकरांनो, या जगात प्रत्येक मनुष्याला वाटते की माझे दुःख सर्वात मोठे आहे. प्रत्येकजण आपल्या वेदना मनात लपवून जगत असतो. एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसते म्हणून तो आनंदी आहे असे समजू नका. अनेक माणसे हसताना देखील आतून तुटलेली असतात. म्हणून कोणाचा न्याय करू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी लढाई चालू असते, जी फक्त त्याला आणि परमेश्वराला माहीत असते. त्यामुळे नेहमी प्रेमाने बोला, समजून घ्या आणि शक्य असेल तेथे आधार द्या. कारण तुमच्या एका प्रेमळ शब्दामुळे एखाद्या निराश मनाला पुन्हा जगण्याची उमेद मिळू शकते. लक्षात ठेवा, परमेश्वराने तुम्हाला केवळ स्वतःसाठी नाही, तर दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्यासाठी या पृथ्वीवर पाठवले आहे. स्वामी पुढे म्हणतात, माझ्या लेकरांनो, आज जर मी तुमच्या घरात आलो, तर मी सर्वप्रथम तुमच्या देवघरात जाणार नाही. मी आधी तुमच्या मनात डोकावेन. तिथे श्रद्धा आहे का, की फक्त स्वार्थ आहे? तिथे प्रेम आहे का, की मत्सर आहे? तिथे क्षमा आहे का, की रागाचा अंधार आहे? कारण माझ्यासाठी सर्वात मोठे मंदिर म्हणजे तुमचे निर्मळ अंतःकरण आहे. ज्या मनात परमेश्वराचे स्मरण आहे, तेच खरे तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे घर सजवण्यापूर्वी मन सजवा. दिवे लावण्यापूर्वी अंतःकरणात भक्तीचा प्रकाश प्रज्वलित करा. फुले अर्पण करण्यापूर्वी तुमचा अहंकार माझ्या चरणी अर्पण करा. मी त्याच अर्पणाने सर्वाधिक प्रसन्न होतो. स्वामी समर्थ महाराज पुढे प्रेमाने म्हणतात, लक्षात ठेवा, माझ्या भक्तीचा उद्देश केवळ संसारातील इच्छा पूर्ण करणे नाही. माझी भक्ती तुम्हाला हळूहळू अशा उंचीवर घेऊन जाते, जिथे इच्छा कमी होतात आणि समाधान वाढते. जिथे लोभ कमी होतो आणि कृतज्ञता वाढते. जिथे भीती कमी होते आणि विश्वास वाढतो. आणि जिथे मी हा अहंकार नाहीसा होऊन सर्व काही परमेश्वराचे आहे ही भावना जागृत होते, त्या क्षणी भक्ती परिपूर्ण होऊ लागते. म्हणून माझ्या लेकरांनो, भक्ती करत राहा, पण प्रत्येक दिवस स्वतःमध्ये एक चांगला बदल घडवण्याचा प्रयत्नही करत राहा. कारण बदललेले मन हेच परमेश्वराला सर्वात प्रिय अर्पण आहे. स्वामी पुढे अत्यंत भावनिक स्वरात म्हणतात, तुम्ही कधी विचार केला आहे का, की परमेश्वराने प्रत्येक सकाळी तुम्हाला पुन्हा जागे का केले? कारण तुमचे कार्य अजून पूर्ण झालेले नाही. अजून कोणाच्या डोळ्यांतील अश्रू पुसायचे आहेत. अजून कोणाला प्रेम द्यायचे आहे. अजून कोणाला माफ करायचे आहे. अजून तुमच्या जीवनातून अनेकांना प्रेरणा मिळायची आहे. त्यामुळे प्रत्येक नवीन दिवस हा परमेश्वराने दिलेला दुसरा जन्म समजा. कालच्या चुका कालच सोडा. आज नव्याने सुरुवात करा. कारण जो माणूस प्रत्येक दिवसाला नवीन संधी मानतो, त्याच्या जीवनात आशेचा सूर्य कधीही मावळत नाही. स्वामी समर्थ महाराज पुढे म्हणतात, माझ्या लेकरांनो, आज तुम्ही जर मनापासून माझे नाव घेत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुमच्या अगदी जवळ आहे. तुम्हाला माझे दर्शन डोळ्यांनी झाले नाही म्हणून मी दूर आहे असे समजू नका. वाऱ्याला कोणी पाहू शकत नाही, पण त्याचा स्पर्श जाणवतो. तसेच माझी कृपाही डोळ्यांनी दिसत नाही, पण ती तुमच्या जीवनात शांतता, धैर्य,
योग्य निर्णय आणि अनपेक्षित मदतीच्या रूपाने सतत कार्य करत असते. म्हणून विश्वास सोडू नका, भक्ती सोडू नका, परमेश्वराचे नाम सोडू नका. कारण ज्याच्या हृदयात श्रद्धा जिवंत असते त्याचे भविष्य कधीही अंधारात राहत नाही. एक दिवस असा उगवतो जेव्हा त्याला मागे वळून पाहताना समजते की प्रत्येक संकटात, प्रत्येक अश्रूत, प्रत्येक संघर्षात आणि प्रत्येक यशात स्वामींचा अदृश्य हात त्याच्या पाठीशी होता. म्हणून माझ्या लेकरांनो, प्रेमाने जगा, सत्याने जगा, भक्तीने जगा आणि परमेश्वराच्या कृपेवर अखंड विश्वास ठेवून पुढे चालत राहा. तुमच्या प्रत्येक पावलावर माझे आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहेत. माझ्या लेकरांनो, तुम्ही या जगात किती वर्षे जगलात यापेक्षा तुम्ही त्या वर्षांमध्ये किती प्रेम दिले, किती लोकांचे अश्रू पुसले, किती जणांच्या जीवनात आशेचा किरण बनलात, याचीच खरी किंमत परमेश्वराच्या दरबारात असते. जग तुम्हाला तुमच्या संपत्तीने ओळखेल, तुमच्या पदाने ओळखेल, तुमच्या नावाने ओळखेल, पण परमेश्वर तुम्हाला फक्त तुमच्या कर्मांनी ओळखतो. म्हणून अशी संपत्ती कमवा जी मृत्यूनंतरही तुमच्या सोबत राहील. ती संपत्ती म्हणजे सत्कर्म, सेवा, दया, क्षमा, सत्य आणि भक्ती. या 6 गोष्टी ज्याच्या जीवनात आहेत तो खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. स्वामी पुढे म्हणतात, माझ्या लेकरांनो, आज मी तुमच्या घराच्या अंगणात उभा आहे असे समजून एक क्षण मन शांत करा. तुम्ही माझे स्वागत आरतीने केले किंवा नाही, फुलांनी केले किंवा नाही, त्याची मला चिंता नाही. पण तुमच्या घरात एकमेकांविषयी प्रेम आहे का, हे मला पाहायचे आहे. तुमच्या घरात कटू शब्दाऐवजी आशीर्वादाचे शब्द ऐकू येतात का, हे मला पाहायचे आहे. तुमच्या घरात आईच्या डोळ्यात आनंद आहे का, वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान आहे का, मुलांच्या मनात संस्कार आहेत का, हे मला पाहायचे आहे. कारण ज्या घरात माणुसकी जिवंत असते ते घर माझ्यासाठी अक्कलकोटच असते. जिथे परमेश्वराचे नाम आहे तिथेच माझे निवासस्थान आहे. स्वामी समर्थ महाराज पुढे प्रेमाने म्हणतात, माझ्या भक्तांनो, तुम्ही मला वारंवार विचारता, स्वामी, तुमची कृपा आमच्यावर कधी होईल? पण मी सांगतो, माझी कृपा सूर्यप्रकाशासारखी आहे. सूर्य रोज उगवतो, पण खिडकी बंद असेल तर प्रकाश घरात कसा येईल? तसेच माझी कृपा सतत तुमच्यावर बरसत असते, पण मनाचा दरवाजा संशयाने, अहंकाराने, रागाने आणि नकारात्मक विचारांनी बंद असेल तर त्या कृपेचा अनुभव तुम्हाला कसा येईल? म्हणून आज तुमच्या मनाची खिडकी उघडा. परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा. जे झाले ते त्याच्या इच्छेने झाले, जे होत आहे ते त्याच्या कृपेने होत आहे आणि जे होणार आहे तेही तुमच्या हितासाठीच होईल, हा दृढ विश्वास ठेवा. स्वामी पुढे म्हणतात, लक्षात ठेवा, भक्ती म्हणजे पळून जाणे नाही, तर जीवनाला सामोरे जाण्याची शक्ती मिळवणे आहे. भक्ती म्हणजे संसार सोडणे नाही, तर संसारात राहूनही मन परमेश्वराशी जोडून ठेवणे आहे. तुमचे हात कर्तव्यात असू द्या, पण तुमचे हृदय परमेश्वराच्या चरणी असू द्या. तुमचे पाय संसारात चालू द्या, पण तुमचे मन भक्तीच्या मार्गावर चालत राहू द्या. अशा प्रकारे जगणारा माणूस कधीही हरवत नाही, कारण त्याचा मार्ग स्वामी दाखवत असतात आणि त्याचे रक्षण स्वतः परमेश्वर करत असतो. स्वामी समर्थ महाराज पुढे अत्यंत भावनिक स्वरात म्हणतात, माझ्या लेकरांनो, आज या क्षणी जर तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील तर ते लपवू नका. ते अश्रू परमेश्वराला अर्पण करा. कारण भक्ताचे अश्रू हे दुर्बलतेचे चिन्ह नसतात, ते त्याच्या निर्मळ विश्वासाचे प्रतीक असतात. ज्या डोळ्यांतून परमेश्वरासाठी अश्रू वाहतात त्या डोळ्यांमध्ये एक दिवस आनंदाचे अश्रूही नक्की येतात. त्यामुळे दुःखावर रडताना आशा सोडू नका, संघर्ष करताना विश्वास सोडू नका, आणि कितीही कठीण प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नका. स्वामी पुढे म्हणतात, आज मी तुमच्या घरातून निघून जाणार नाही. जर तुम्ही माझे हे शब्द मनात जपले, तुमच्या जीवनात प्रेम वाढवले, तुमच्या वागण्यात नम्रता आणली आणि रोज काही क्षण परमेश्वराच्या स्मरणासाठी दिले, तर मी तुमच्या प्रत्येक श्वासात असेन. तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये सद्बुद्धीच्या रूपाने असेन. तुमच्या प्रत्येक संकटात धैर्याच्या रूपाने असेन. आणि तुमच्या प्रत्येक यशामध्ये नम्रतेच्या रूपाने असेन. कारण माझ्या भक्तीचा शेवट माझ्यापाशी होत नाही. माझी भक्ती ही तुम्हाला परमेश्वराच्या अखंड कृपेपर्यंत, सत्याच्या प्रकाशापर्यंत आणि आत्मशांतीच्या सर्वोच्च अवस्थेपर्यंत घेऊन जाणारा पवित्र मार्ग आहे. त्या मार्गावर श्रद्धेने चालत राहा. घाई करू नका, निराश होऊ नका, मागे वळून पाहू नका. प्रत्येक दिवस भक्तीने जगा, प्रत्येक श्वास परमेश्वराला अर्पण करा,
आणि मग तुम्हाला अनुभव येईल की स्वामी कधीच दूर नव्हते, ते तर प्रत्येक क्षणी तुमच्या हृदयात, तुमच्या घरात आणि तुमच्या जीवनप्रवासात शांतपणे तुमचा हात धरून चालत होते. स्वामी समर्थ महाराज पुढे अत्यंत शांत, प्रेमळ आणि अंतर्मुख करणाऱ्या स्वरात म्हणतात, माझ्या लेकरांनो, जेव्हा तुम्ही रात्री सर्वजण झोपून गेल्यानंतर एकटे बसता, तेव्हा तुमच्या मनात कितीतरी विचारांची गर्दी होते. भविष्याची चिंता, संसाराची काळजी, मुलांचे भविष्य, आई वडिलांची तब्येत, कर्जाची ओझी, अपूर्ण राहिलेली स्वप्ने आणि अनेक न बोललेले दुःख तुमच्या मनाला अस्वस्थ करतात. त्यावेळी तुम्हाला वाटते की माझे दुःख समजून घेणारे या जगात कोणीच नाही. पण बाळांनो, त्या शांत रात्रीत तुमच्या प्रत्येक निःशब्द अश्रूचा साक्षीदार मी असतो. तुम्ही शब्दांनी बोलत नाही, पण तुमचे मन माझ्याशी बोलत असते. तुमच्या ओठांवर आवाज नसतो, पण तुमच्या वेदना माझ्यापर्यंत पोहोचत असतात. म्हणून कधीही असा विचार करू नका की तुम्ही एकटे आहात. जिथे तुमची शक्ती संपते, तिथून माझ्या कृपेची सुरुवात होते. स्वामी पुढे म्हणतात, माझ्या लेकरांनो, तुम्ही आयुष्यभर अनेक गोष्टींचा आधार शोधत राहता. कधी पैशाचा, कधी माणसांचा, कधी नात्यांचा, कधी परिस्थितीचा. पण हे सारे आधार काळानुसार बदलतात. पैसा येतो आणि जातो, माणसे जवळ येतात आणि दूरही जातात. परिस्थितीही कायम एकसारखी राहत नाही. म्हणून असा आधार शोधा जो कधीही बदलणार नाही. तो आधार म्हणजे परमेश्वर, आणि त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे निष्कपट भक्ती. माझे नाव तुमच्या ओठांवर असू द्या, पण तुमचे मन नेहमी परमेश्वराच्या चरणाशी जोडलेले असू द्या. कारण माझी खरी इच्छा हीच आहे की माझा प्रत्येक भक्त शेवटी परमेश्वराच्या प्रेमात विलीन व्हावा. स्वामी समर्थ महाराज पुढे प्रेमाने म्हणतात, आज मी तुमच्या घरात आलो आहे, असे तुम्ही मनापासून अनुभवत असाल, तर आज घरात एकही कटू शब्द बोलू नका. आज कोणाच्याही मनाला दुखवू नका. आज घरातील प्रत्येक व्यक्तीकडे हसून पहा. आज एखाद्या गरजूला मदतीचा हात द्या. आज आई वडिलांच्या चरणी नम्रतेने वाकून त्यांचा आशीर्वाद घ्या. कारण माझे आगमन केवळ दर्शन देण्यासाठी नसते, तुमच्या घरात प्रेम, शांती आणि सद्भावनेचे बीज पेरण्यासाठी असते. ज्या घरात प्रेमाची भाषा बोलली जाते, त्या घरात परमेश्वराचा निवास असतो. ज्या घरात क्षमेचा सुगंध असतो, त्या घरात माझी कृपा अखंड वाहत राहते. स्वामी पुढे म्हणतात, लक्षात ठेवा, बाळांनो, परमेश्वर तुमच्या प्रार्थना फक्त ऐकत नाही, तर तुमच्या शांततेलाही ऐकतो. अनेक वेळा शब्द अपुरे पडतात, पण भक्ताचे मौन ही प्रार्थना बनते. म्हणून जर कधी बोलावेसे वाटत नसेल, तरी माझ्यासमोर शांत बसा. तुमचे मन माझ्यासमोर उघडे ठेवा. तुमच्या अश्रूंमध्येही भक्ती असू शकते आणि तुमच्या शांततेतही परमेश्वराचे दर्शन असू शकते. कारण भक्ती ही फक्त मंत्रांमध्ये नसते, ती मनाच्या निर्मळ भावनेत असते. स्वामी समर्थ महाराज पुढे अत्यंत भावपूर्ण स्वरात म्हणतात, माझ्या लेकरांनो, या जगात तुम्ही किती लोकांना भेटाल, किती अनुभव घ्याल, किती यश मिळवाल किंवा किती अपयश सहन कराल, हे काळ ठरवेल. पण त्या प्रत्येक प्रवासात तुमच्या हृदयात भक्तीचा दिवा तेवत राहिला पाहिजे. कारण अंधाऱ्या रस्त्यावर चालताना एक छोटासा दिवा जसा संपूर्ण मार्ग दाखवतो, तसेच भक्तीचे तेज तुमच्या संपूर्ण जीवनाला दिशा देते. जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतील, तेव्हा नामस्मरण करा. जेव्हा सर्वजण साथ सोडतील, तेव्हा परमेश्वराचा हात धरा. जेव्हा मन खचेल, तेव्हा श्रद्धेला कवटाळा. आणि जेव्हा यश मिळेल, तेव्हा अहंकार न करता कृतज्ञतेने परमेश्वराचे आभार माना. स्वामी शेवटी पुढे म्हणतात, माझ्या लेकरांनो, माझे हे शब्द फक्त ऐकू नका, तर ते तुमच्या जीवनाचा श्वास बनवा. कारण जो भक्त माझ्या शिकवणीप्रमाणे प्रेमाने जगतो, सत्याने वागतो, नम्रतेने बोलतो आणि निष्काम भावनेने कर्म करतो, त्याच्या प्रत्येक पावलावर मी सावलीसारखा सोबत असतो. त्याला पडू देत नाही, हरवू देत नाही आणि निराशेच्या अंधारात कायम राहू देत नाही. योग्य वेळ आली की त्याच्या जीवनात असा प्रकाश उगवतो, ज्यामुळे त्याला समजते की प्रत्येक विलंबामागे परमेश्वराचा हेतू होता, प्रत्येक संकटामागे एक शिकवण होती आणि प्रत्येक अश्रूमागे भविष्यातील आनंद दडलेला होता. म्हणून माझ्या लेकरांनो, भक्तीचा मार्ग सोडू नका. कारण हा मार्गच तुम्हाला माझ्या कृपेपासून परमेश्वराच्या अनंत, अखंड आणि चिरंतन प्रेमापर्यंत घेऊन जाणार आहे. स्वामी समर्थ महाराज पुढे अत्यंत शांत, करुणामय आणि आत्म्याला स्पर्श करणाऱ्या स्वरात म्हणतात, माझ्या लेकरांनो, तुम्ही या जगात जे काही पाहता ते सर्व क्षणभंगूर आहे.
आज जे फुलले आहे ते उद्या कोमेजणार आहे. आज जे उंचावर आहे ते उद्या खाली येणार आहे. म्हणून या बदलणाऱ्या जगावर तुमचे संपूर्ण सुख अवलंबून ठेवू नका. तुमचे मन त्या परमेश्वराशी जोडा, जो कधीही बदलत नाही. संसारात राहा, संसाराची कर्तव्ये पूर्ण करा, नाती जपा, प्रेम करा, कष्ट करा, पण या सर्व गोष्टी करताना तुमच्या हृदयात परमेश्वराचे स्थान सर्वात उंच ठेवा. कारण ज्या मनात परमेश्वर सर्वोच्च असतो, त्या मनाला जगातील कोणतीही गोष्ट कायमची दुःखी करू शकत नाही. स्वामी पुढे म्हणतात, माझ्या लेकरांनो, तुम्हाला वाटते की तुम्ही रोज माझे नाम घेता म्हणून मी प्रसन्न होतो. हो, नामस्मरण मला प्रिय आहे, पण त्याहून अधिक प्रिय आहे तुमचे बदललेले